तर्फे सुभाष खारुटकर. धन्यवाद विलास साहेब, तुम्ही इथे आलात आणि आमच्या मंचाची शोभा वाढवली. तसेच धुंद्रेपाडा गावचे सुपुत्र सुभाष खारुटकर हे आमचे मान्यवर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तर त्यांचा देखील शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. तर सुभाष खारुटकर यांचा सत्कार करतील एकनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. या मॅच साठी त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील या संघासाठी आलेलं आहे. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे स्पर्धा आपण पाहतोय मोरिया 11 क्रिकेट संघ धुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास खारुटकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा. आणि इथून मात्र आपण सामना पाहतोय. एकीकडे पाहायला मिळेल न्यू भैरवदेव हंसिका 11 रेडगर आणि त्यांना फाईट करणारा श्रीराम चिंचवली. या दोन टीम मध्ये होणारी ही लढत. एकीकडे आकाश शेळकेला पाहतोय तर दुसरीकडे अश्विन भोपीला पाहतोय. असे द्वंद्व युद्ध निश्चितपणे क्रिकेटच्या मैदानावरती सुरू आहे. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये, ग्रीन सिग्नल यावेळेस अंपायर संतोष चौधरी सरांचा येतोय. तर निश्चितपणे यावेळेस नीरज जांभळे गोलंदाजी इंडवरती. पहिला बॉल योगेशसाठी कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड असेल तर अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळते ती रेडगर टीमला. या एका धावेनं मात्र श्री गणेशा झाला रेडगर टीमचा. 4 षटकांचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष निश्चितपणे असेल. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. लॉंग ऑन कडे आकाश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. रिस्की रन होती मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि ते मात्र पंच इशारा करतात 1 शॉट, तर एकच धाव या ठिकाणी मिळेल. ती फलंदाजी करणार रेडगर टीमला थोडंसं त्या ठिकाणी शॉर्ट रन तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम मात्र इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं 8 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. तर या ठिकाणी रेडगर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रेवंतदादा भोपी यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर 3 धावा गुणतालिकेवरती लागतील. जिथे खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा यावेळेस रेडगर संघ आपण पाहतोय. स्ट्रायकरला फलंदाज सिद्धू, ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकरला असताना गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेटनं समोर फलंदाज आहे सिद्धू. नीरज जांभळे यावेळेस गोलंदाजी इंडवरती. 3 धावा गुणतालिकेवरती. यावेळेस 6 स्ट्रोक खूप सुंदर आहे. बॅटच्या मधोमध घेतलाय आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. इट्स अ मायटी गॉन 6 रन्स. खूप चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक सिद्धूच्या बॅट मधनं. जे पॉवर जनरेट केली होती. जसं पाहिलं चेंडू त्या ठिकाणी गुडलेन स्पॉटला पिच होतोय. थोडंसं त्या ठिकाणी शफल झाला. बॅटवरती चेंडू घेतला आणि सरळ फेकून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावेनं आपल्या इनिंगला सुरुवात केली आणि गरज असेल ती भैरवदेव हंसिका 11 रेडगर टीमला या अटॅकिंग क्रिकेटची. कारण मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. जिथे आपण समोर संघ पाहतो चिंचवली, तो देखील फलंदाजी खूप ताकदवान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र मिस टच पाहायला मिळालं. दुसरेचा यावेळेस कॉल दिला आणि इथून मात्र या चेंडूवरती आल्या 2 धावा.
या 2 धावेनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल इथून मात्र जाऊन पोहोचेल जिथे पहिल्या सत्रामध्ये खेळणारा रिडकर संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. खूप चांगली फलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. ते फलंदाज सिद्धू या फलंदाजाकडनं चांगली साथ देखील योगेशकडनं तुम्हाला पाहायला मिळते. योगेश त्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या टीमला विजय संपादन करून दिला होता. यावेळेसचा बॉल वेगवान होता, पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केला यावेळेस नीरजनं. मागच्या मॅच मध्ये निश्चितपणे एक मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली होती, मात्र ती त्यानं निश्चितपणे ऋतिकला दिली होती, रोहितला दिली होती. आणि इथून मात्र पाहायचं पुन्हा एकदा नीरज गोलंदाजी इंड भरती. यावेळेसचा बॉल बॉडीपासून दूर ठेवलाय आणि इथून मात्र फलंदाजाला थांबवलाय जिथे एक षटकार आल्यानंतर देखील या षटकाची सांगता सुंदर केली आहे, या षटकाचा शेवट सुंदर केलाय. आणि इथून मात्र आपण पाहतोय पहिलं ओव्हर समाप्त झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करणारा न्यू भैरवदेव हंसिका 11 रिडकर संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 11 या धावसंख्येवरती. षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली नीरज जांभळेनं जिथे धावा खर्च केल्या 11. त्यानंतर नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज या संघाचा संघनायक आणि या संघाचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड मानला जातोय तो अंकुश शेळके. यावेळेस गोलंदाजी इंडवरती. मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर फेकली होती, 2 विकेट्स देखील संपादन केले होत्या. तोच गोलंदाज अंकुश शेळके पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथून समोर फलंदाज मात्र तुम्हाला पाहायला मिळेल तो योगेश. योगेशसाठी हा बॉल होता आणि इथे मात्र दांडी गोल होत्या. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते आणि बिग विकेट रिडकर टीम साठी लागलेला हा मोठा हादरा. योगेश बॅक टू द पवेलियन. जे विद्यमान सदस्य यांच्याकडून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथे पहिला हादरा लागला रिडकर टीमला जिथे योगेश बाद झालाय. टोटल धावसंख्या असताना 11 या धावसंख्येवरती लागलेला हा हादरा आपण पाहतोय. नवीन फलंदाज कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये उतरलाय अश्विन भोफी, संघाचा ट्रम्प कार्ड. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ट आणि इथे बॅक टू बॅक दुसरा हादरा तो रिडकर टीमला. डीजे संपादन केल्या आणि इथून पाहायचंय ऑन अ हॅट्रिक असेल, दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये कंप्लीट होईल का हे देखील पाहावं लागेल. फलंदाज यावेळेस स्ट्रायकरिंगला असेल 4थ्या क्रमांकाचा भावेश भालेकर. ऑन हॅट्रिक गोलंदाज अंकुश शेळके. हॅट्रिक बॉल होता मात्र चेंडू लेग स्टंप सोडून जातो. पंच या ठिकाणी सत्यवान काकडे सरांचा इशारा येतोय इट्स अ वाईट. तर या एका धावेड संघ हलवारपणे पुढे जाईल. संघाची टोटल जाऊन पोहोचेल ती
12 या धावसंख्येवरती. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा जरूर आल्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाज अंकुश शेळके, जो स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाचं उत्तरदायित्व काय असतं हे दाखवत असताना या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र एक धाव मिळाली आहे. चांगला त्या ठिकाणी थ्रो देखील येतोय. पंचांकडे लाऊडली अपील होते, मात्र पंचांनी अपील त्या ठिकाणी फेल राहिली आणि इथून गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा होतील कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल मात्र इथून जाऊन पोहोचेल ती 14 या धावफलकावरती. 14 धावा गुणतालिकेवरती लागतायत. अजून जर विचार केला या षटकामध्ये 3 चेंडू त्या ठिकाणी फेकले गेले, ज्याच्यामध्ये 2 विकेट्स देखील आल्या, एक वाईट आपण पाहिलं. यावेळेस फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसला मात्र केले पनिश. चेंडू जाईल सरळ. कॉर्नर क्षेत्रातून आलेला हा एक दर्जेदार षटकार. मोहन करमेलकर यांचं आगमन झालं. विनंती असेल मंचावर आपण असं नसतं व्हायचे. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथून मात्र चांगली फलंदाजी होती, जिथे फलंदाज आपण भावेश भालेकरला पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे. इथून मात्र ओव्हर थ्रोची त्या ठिकाणी धाव मिळेल. 1+1 असे 2 धावा या चेंडूवरती देखील मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. अश्विन भोपीनं तयार केलेला हा संघ निश्चितपणे नवोदित खेळाडू या टीममध्ये आपण पाहतोय आणि काय त्या ठिकाणी टॅलेंट या खेळाडूमध्ये आहे, ते टॅलेंट मात्र दाखवत असताना खेळाडू जिथे सिद्धूचा विचार केला, सिद्धूनं देखील चांगली फलंदाजी केली आहे आणि इथून मात्र भावेश देखील चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. इथून मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनला चिरत चेंडू सीमा रेषा पलीकडे. या ओव्हर मधला दुसरा षटकार फलंदाज भावेशच्या बॅटमधनं. आणि इथे फलंदाज होतोय बाद. लागलेला हा तिसरा हादरा रेडगर टीमला. विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केले अमोल शेळकेनं. 28 धावा गुणतालिकेवरती जरूर लागल्या, मात्र त्यानंतर सलामीवर फलंदाज सिद्धेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. इन ॲट 5 वरती आशिष भोपी. आशिष यावेळेस फलंदाजीसाठी आणि आशिषवरती फार मोठी जबाबदारी असेल. मागच्या मॅचमध्ये त्याच्यावरती जबाबदारी होती आणि इथून देखील तीच जबाबदारी त्याला पार करावी लागेल. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू होता. कुठलेच स्पॉटला चेंडू पिच होतोय, पडल्यानंतर समोरून त्या ठिकाणी निघून जातोय आणि इथून जर विचार केला तर बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून
थोडंसं त्या ठिकाणी दमछाक होते फलंदाजाला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. टोटल धावसंख्येचा विचार केला 28 या धावसंख्येवरती धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते ती फलंदाजी करणाऱ्या रेडकर टीमची. पुन्हा एकदा गोलंदाज अमोलचा हा बॉल बॉडीपासून दूर होता, मात्र पंच या ठिकाणी आमच्याकडे वळत आहेत. या ठिकाणी पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे, वाईड आहे आणि वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथून जाऊन पोहोचेल ती 29 धावा, जिथे खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये खेळणारा निभैरवदेव हंसिका 11 रेडकर संघ. यावेळेस देखील फसव्या गतीचा चेंडू, व्हेरिएशन त्या ठिकाणी गोलंदाज अमोल करताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू त्या ठिकाणी जर विचार केला पिचिंग प्रत्येक चेंडूमध्ये त्या ठिकाणी व्हेरिएशन दाखवतोय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटला फेकला, त्यानंतरचा चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला, त्यानंतर हा चेंडू आपण पाहिला थोडंसं लेंथ मागे खेचली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल येतोय. टोटल धावसंख्या 29, गोलंदाज अमोल. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू आहे. जसं पाहिलं फलंदाज त्या ठिकाणी स्टेप आउट करतोय आणि स्टेप आउट करत असताना यावेळेस मात्र आपल्या लेंथमध्ये बदल केला आणि इथून अखूट टप्प्याचा चेंडू फेकला. ते परिणाम तर मात्र एक निर्धाव बॉलची सांगता. खराब फलंदाजी इथे या तिसऱ्या षटकामध्ये आशिषकडनं आपण पाहतोय. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे, मात्र जर मोठे स्ट्रोक येत नसतील तर स्ट्राईक रोटेट करणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण भावेश इन्फॉर्म फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मात्र चांगलं त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळालं विकेट किपरच्या मागे आणि इथून मात्र चांगला दर्जेदार झेल टिपला आणि आणखीन एक हादरा लागतोय तो रेडकर टीमला. आशिष बॅक टू द पवेलियन. तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अमोलनं केली, जे एक वाईट वगळता खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. कुठल्या प्रकारची धाव मात्र फलंदाजाला त्या ठिकाणी मिळवता आली नाही, फक्त एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. टोटल धावसंख्या 29. तर दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये नवीन आणि भावेश. नवीन फलंदाज जो आपण पाहतोय इन ॲट 6 वरती नवीन यावेळेस फलंदाजी करतोय. तर स्ट्रायकर इनला यावेळेस असेल, तर नॉन स्ट्रायकर इनला आपण पाहतोय भावेश. नवीनसाठी हा बॉल पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे हा चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक लागलेला आणखीन एक हादरा रेडगर टीमला. तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये जिथे जर विचार केला 2 षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी झाली, 28 धावा आल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या फलंदाजी करणारा थोडासा रेडगर संघ बॅकफूटवरती गेला आणि तिथून जर विचार केला गोलंदाज अमोल शेळकेनं केलेली गोलंदाजी खूप चांगली होती, ज्याच्यामध्ये 2 विकेट्स देखील आल्या, 3 विकेट्स देखील आल्या आणि फक्त न फक्त एक धाव खर्च केली, ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये आली होती. म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी. मी विनंती करतो चिंचवली टीमला, चला टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. इतका वेळ आपण घेऊ शकत नाही. आपण 4 षटकांचा सामना खेळतोय, थोडंसं कोऑपरेट करा. तर इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये 29 धावा. मात्र इथून पूर्णतः जबाबदारी आता आली आहे ती फलंदाज भावेश भालेकर या फलंदाजावरती, जो आतापर्यंत जर विचार केला 16 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, ज्याच्यामध्ये 2 षटकार त्यानं दाखवले आहेत. तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकर इनला. तर नवीन गोलंदाज इन ॲट 4 वरती रोहित, त्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच देखील झाला होता. तोच गोलंदाज रोहित यावेळेस गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल यावेळेस कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र इथे प्रयत्न होणं गरजेचं होतं, मात्र इथं पाहायचं आहे ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा तर मिळत आहेत, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल
आणि इथून मात्र जिथे एकच धाव होऊ शकली असती तिथे मात्र 3 धावा मिळतील त्या रेडगर टीमला आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ मात्र पुढे जाताना संघाची टोटल धावसंख्या इथून जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवरती. अजून जर विचार केला राहुल 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू म्हणजे जर 2 ते 3 मोठे स्ट्रोक आले तर एक चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केला जाईल रेडगर टीम कडनं. मात्र तो प्रयत्न करावा लागेल साहिल या फलंदाजाला. साहिलसाठी हा बॉल होता. यावेळेस मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाहीये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्नात मात्र फलंदाज होतोय बाद. रेडगर टीमला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. साहिल आणि भावेश ही जोडी सध्या मैदानामध्ये. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहितचा बॉल होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू बॉडीवरती आदळला होता. पंचांकडे अपील जरूर झाली मात्र पंच आम्हाला इशारा करतात की या लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. या एका धावेनं संघ पुढे जाताना संघाची टोटल मात्र इथून जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये भावेशला मात्र स्ट्राईक मिळाले. त्या भावेशला मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तरच मात्र एक चांगली धावगती राखता येईल ते रेडगर टीमला. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक स्ट्रेट टू दी बॉलर. यावेळेस मात्र चुकी केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि इथून जर विचार केला एकही धाव जिथे नव्हती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या त्या रेडगर टीमला आणि बेनिफिट असेल की फलंदाज भावेश पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला येतोय. टोटल धावसंख्या मात्र धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील ती 37 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या षटकामध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल ते फलंदाजी करत असताना रेडगर टीम साठी मात्र इथून मोठा स्ट्रोक येईल का हा मात्र चर्चेचा विषय बनलाय. कारण फलंदाज स्ट्रायकरिंगला भावेशसाठी हा फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला सोडणार नाहीये. इथून मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ या 6 धावेच्या मदतीनं संघाची टोटल 43. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतील का आणि इथून मात्र डायरेक्ट हिट झाल्या आणि फलंदाज मात्र होतोय बाद. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय बाद. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं मात्र इथे इनिंग होते समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 44 आणि 45 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग मात्र येणाऱ्या सत्रामध्ये करावा लागेल तो श्रीराम चिंचवली टीमला. आपण वळूया मंचाकडे. आमच्या अतिथी मान्यवर रेडगर गावचे सुपुत्र जे मृदुंग वादक एक उत्कृष्ट मृदुंग वादक म्हणून त्यांची ओळख आहे ते रेवण भोपी यांचे इथे आगमन झालेले आहे. तर त्यांचा सत्कार करतील. तुम्ही करा त्यांचा. तुम्ही आमचे मोहन भाऊ करमेलकर हे त्यांचा सत्कार करतील. त्या साईडची वर्ष टाका. तर रेवणदादा भोपी एक उत्कृष्ट मृदुंग वादक यांचा सत्कार होत आहे. आमचे मोहन भाऊ
करमिलकर यांच्या हस्ते. धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच असेल बघा सायरा 11 धुंद्रे संघाचा संघनायक आणि त्यांना फाईट करेल आई जगदंबा 11 खाणाव संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. तर चला विनंती करतोय रेडगर टीमला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आणि विनंती करेन चिंचवली टीमला आपले 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. 4 षटकांचा सामना जिथे 4 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना टोटल धावसंख्येचा विचार केला तर 44 जमवल्या त्या रेडगर टीमनं आणि इथून मात्र 45 धावा करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये खेळणाऱ्या चिंचवली टीमला. तर चला फलंदाज जाऊ द्या चिंचवली संघ. तर चला विनंती करतो चिंचवली संघ लगेचच मैदानामध्ये जायचं आणि रेडगर संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवा. आपण 4 षटकांचा सामना खेळतोय तर प्लीज आपल्याला कोऑपरेट असणं गरजेचं आहे. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सायरा 11 धुंद्रे आणि त्यांना फाईट करेल आई जगदंबा 11 खानाव या 2 टीममध्ये इथे लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर धुंद्रे संघाचा संघनायक या ठिकाणी हजर आहे. मी विनंती करतोय खानाव संघाचा संघनायक आपण देखील यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी वेगर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शैलेश फडके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर विनंती करतो या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर शैलेश फडके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. तर त्यांचं पुनश्च एकदा आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. जी स्पर्धा आपण पाहतोय मोरया 11 क्रिकेट संघ धुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कार्टूर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये शैलेश फडके यांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तर चला रेडगर संघ लगेचच आपण फील्ड सेट करायची आहे. तर या ठिकाणी आपण विनंती करतोय सुभाष आर्टचे ओनर त्या ठिकाणी सुभाष डुकरे यांना विनंती करतोय की या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चिंचवली गावचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सुभाष डुकरे यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती यायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर चला मॅच सुरू करायची आहे. या ठिकाणी 45 धाब्यांचा पाठलाग करायचा दुसऱ्या सत्रामध्ये खेळणाऱ्या श्रीराम 11 चिंचवली टीमला. 2 फलंदाज मैदानामध्ये नीरज जांभळे आणि अमोल शेळके. मॅच यावेळेस सुरू होईल. पंचांचा इशारा आलाय. यावेळेस मात्र गोलंदाज योगेश हा चेंडू होता. अकुटप्यात चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र पूर्णतः बीट झालाय. कुठल्या प्रकारची धाव मात्र इथे मिळत नाहीये. एक निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. ज्या सुरुवातीची आवश्यकता असेल गोलंदाज योगेशला, कारण इथून जर विचार केला 45 धावा तुम्हाला वाचवायच्यात आणि या 45 धावा वाचवण्यासाठी तो प्रयत्न करणं फार गरजेचं असेल. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वरती मात्र प्रहार केला नीरजनं आणि नीरजच्या बॅट मधनं आलेला हा मिड विकेट सीमारेषा पलीकडे जाणारा हा एक मायटी षटकार. थँक्यू डेझी.
उपस्थित मान्यवर मिथुन सिनारे यांना विनंती असेल की या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तसेच त्यांच्या समेत सुदर्शन चौधरी तसेच ऋषी चौधरी आणि प्रल्हाद सिनारे या सर्व मान्यवरांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर इथून मॅचच्या दिशेने जाऊया। पुन्हा एकदा नीरज जांभळे ज्यानं अटॅकिंग क्रिकेट खेळलाय। पहिल्या चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आणि या चेंडूवरती देखील येतोय चौकार। आणि 45 धाब्यांचा पाठलाग करत असताना ज्या सुरुवातीची आवश्यकता होती श्रीराम 11 चिंचवली टीमला, ती सुरुवात मात्र देत असताना नीरज जांभळे चांगली फलंदाजी करतोय। पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र दबावामध्ये आणलंय ते गोलंदाजी करणाऱ्या रेडगर टीमला। थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावरती। पुन्हा एकदा योगेश त्या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतोय आणि इथून योगेशला मात्र कमबॅक करावं लागेल। ज्या पद्धतीची फलंदाजी झाली आहे त्या पद्धतीने जर विचार केला तर चांगली फलंदाजी होतीये। नीरज जांभळेसाठी हा चेंडू होता। टॅपिंग क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गलीमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि इथून मात्र ज्या ठिकाणी एक धाव होऊ शकली असते तिथे मात्र मिळतात या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ मात्र पुढे जातोय। संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवरती। तर पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये। इथे वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न मात्र पंच या ठिकाणी इशारा करतात लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू होता आणि इथे मात्र संतोष चौधरी सरांचा इशारा येतो इट इज अ वाईट। अवांतर चेंडू आहे आणि एका धावेने मात्र संघ पुढे जाईल। संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल ती या एका धावेने 13 या धावसंख्येवरती। 13 धावा गुणतालिकेवरती। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा आलाय इट्स अ नो बॉल +6 टोटल मिळतील या चेंडूवरती धावा 7। हनुमान मित्रमंडळ आयोजित एक डे नाईट स्पर्धा तुम्हाला ग्रामस्थ चषक दुंद्राई ही स्पर्धा निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळेल। 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा निश्चितपणे याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। जी स्पर्धा आयोजित केली आहे ती दुंद्रेपाडा संघानं आणि इथून जर विचार केला या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा, ज्याच्यामध्ये प्रवेश फी असेल 13,000 रुपये आणि त्यानंतर जर विचार केला तर ही स्पर्धा 4 दिवसामध्ये खेळवली जाईल। डे नाईट ही स्पर्धा असेल आणि इथून जर आपण विचार करतो या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तुम्हाला बाईक देखील पाहायला मिळेल। एक चांगली स्पर्धा आहे। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील त्या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळतील। तर या स्पर्धेमध्ये जर कोणाला खेळायचं असेल तर निश्चितपणे आपण आयोजकांशी संपर्क साधू शकता, जिथे किरण चौधरी असतील, मिथुन सिनारे असतील, तसेच प्रल्हाद सिनारे, रोशन करमेलकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। 1 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी खेळवली जाईल। जी डे नाईट स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे निश्चितपणे तुम्हाला सामना पाहायला मिळतोय चिंचवली आणि रेडगर या 2 टीम मध्ये। टोटल धावसंख्या जिथे पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळत असताना योगेश मात्र महागडा ठरलाय, जिथे धावा आल्यात 21। यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कट केलाय चेंडूला, चेंडू जातोय त्या ठिकाणी बॅकवर्ड फाईन क्षेत्राकडून आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पलीकडे आणि इथून मात्र आलेला हा चौकार। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक संपेल आणि पहिलं षटक मात्र राहिले महागडं आणि त्या पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या 25 आणि इथून पाठलाग करायचे मात्र 45 धावेचा। तत्पूर्वी जाऊया या ठिकाणी टॉस कडे, जिथे टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमच्या सोबत जॉईन होतील। मी विनंती करतो या ठिकाणी शैलेश फडके जे ऍक्टर आहेत, निश्चितपणे विगर गावचे एक सुपुत्र आणि ऍक्टिंग मध्ये देखील त्यांचं एक चांगले योगदान आपण पाहिलंय। ते यावेळेस शैलेश फडके सरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचंय। तर चला दुंद्रे संघाचा संघनायक सचिन पाटील आपण यायचे। या ठिकाणी 2 संघनायक या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जातील आणि आमचे उपस्थित मान्यवर शैलेश फडके यांच्या शुभ असते या ठिकाणी हा नाणेफेक केला जाईल। टेल इट्स कॉल, इट्स टेल। तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय खानाव संघ। जो काय निर्णय असेल लगेच आपण कळवायचा आहे आणि लगेचच आपण ही मॅच संपल्यावर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। 4 षटकांचा सामना असेल, याकडे देखील लक्ष असू द्या।
तर चला या ठिकाणी विनंती करतोय की लगेच सामना सुरू करा, स्पीडअप करायचे, थोडंसं त्या ठिकाणी कॉपरेट करायचं. प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती असेल, आम्ही 4 षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आपलं त्या ठिकाणी कॉपरेट असणं फार गरजेचं असणार आहे. 25 धाबा, पहिलं षटक संपलं. 20 धाब्यांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील 18. गोलंदाजी इंडवरती आशिष. पहिलाच बॉल आशिषचा. यावेळेस पॅडवरती चेंडू आदळलाय, पंचांकडे लावली, अपील केली, मात्र हाईट फॅक्टर यावेळेस निश्चितपणे पाहायला लागेल आणि पंचांचा इशारा आलाय की यावेळेस लेगपायच्या स्वरूपामध्ये मिळते 1 धाव. या एका धावेने मात्र संघ जातोय तो 26 या धावसंख्येवरती. 26 धावा गुणतालिकेवरती, जिथे पूर्वार्धामध्ये जमवल्या होत्या 44 धावा त्या रेडकर टीमनं आणि 45 धावा जमवायच्या होत्या त्या चिंचवली टीमला. आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये अमोल आणि नीरजनं, खास करून नीरजनं जी फलंदाजी केली आहे तिथून मात्र पूर्णतः डॉमिनेट केलं या मॅच मध्ये. आणि इथून आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा पंचाचा इशारा येईल लेगबायचा आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये मिळालेली आणखीन 1 धाव ती चिंचवली टीमला. या एका धावेनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल मात्र इथून धावपलकावरती जाऊन पोहोचेल ती 27 धावा. अजूनही गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 16 आणि आवश्यकता असेल ती मात्र 18 धाव्यांची. 16 चेंडू 18 धावेचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एकीकडे श्रीराम 11 चिंचवली संघ, तर त्यांना फाईट करणारा न्यू भैरवी देव हंसिका 11 रेडगर संघ. या दोन टीम मध्ये होणारी लढत निश्चितपणे तुम्ही पाहताय. फलंदाजीमध्ये थोडंसं अपयश आलं होतं रेडगर टीमला, जिथे भावेशनं चांगली फलंदाजी केली मात्र त्याला साथ मिळाली नाही. टोटल धावसंख्या 44 बनल्या. 45 धावेचा आव्हान होता आणि त्या 45 धावेचा आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगला स्टार्ट मिळालाय. पहिल्या षटकामध्ये नीरजनं केलेली फलंदाजी, ज्याच्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, 1 चौकार देखील आपण पाहिलाय आणि त्याच्या जोरावरती मात्र आतापर्यंत या चेसला कुठेतरी सोपं करण्याचं काम केलंय तर चिंचवली टीमनं. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू यावेळेस जज करतोय आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो रेडगर टीमला. नीरज मात्र जाईल माघारी, जिथे संघाची टोटल धावसंख्या असताना 27 या धावसंख्येवरती लागलेला हा पहिला हादरा. साठी ज्यानं 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. टोटल जर विचार केला 19 धावा त्यानं आपल्या बॅट मधून जमवल्या आपल्या टीम साठी. आणि तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आकाश शेळके. आकाश शेळके मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, 21 धाव्यांचं योगदान दिलं होतं. तर या ठिकाणी आपण पाहतोय दुंद्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य. तर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवर प्रणव भोपी 7874 या ठिकाणी ब्रँड प्रचलित असलेले निश्चितपणे उद्योजक म्हणजे ज्यांची ओळख आहे त्या प्रणव भोपी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर यावेळेस मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, जिथे युवा उद्योजक म्हणजे ज्यांची ओळख आहे त्या रेडगर गावचे त्या ठिकाणी प्रणय भोपी 7874 न त्या ठिकाणी प्रचलित असलेले या ठिकाणी प्रणय भोपी यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये मोरिया 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कारुटकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर इथून मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. चला रेडगर संघ चांगला कमबॅक या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळेल, जिथे गोलंदाज आशिषनं केलेली गोलंदाजी खूप चांगली होती. चांगलं षटक हाताळलं, कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा पूर्णतः त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट केलं होतं रेडगर टीमवरती. मात्र त्यानंतर जो कमबॅक केलाय गोलंदाज आशिषनं, जिथे धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि त्या 2 धावा देखील जर विचार केला तर लेग पायच्या स्वरूपामध्ये आल्या होत्या. म्हणजे कुठल्याही प्रकारची बॅटमधनं धाव त्या ठिकाणी षटकामध्ये दिली नाही. ते गोलंदाज आशिषनं चांगला कमबॅक जरूर केलाय. मात्र इथून ज्या पद्धतीनं गोलंदाजी आशिषनं केली त्याच पद्धतीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये देखील होईल का हा प्रश्न जरूर असेल, कारण इथून विजयासाठी अजूनही गरज आहे ती 18 धाव्यांची.
यावेळेस चांगला स्ट्रोक. इथे मात्र चेंडूला आपल्या बॅट पर्यंत येऊ दिलं आणि लेटकटचा हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकपट फाईन क्षेत्रातून चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे आलेला हा चौकार. असताना इथे मात्र रन बॉल असेल. 10 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी चिंचवली टीमला. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र बॅक टू बॅक आलेला हा आणखीन एक तिसरा चौकार. अमोलचं जर आपण विचार केला, अमोलनं 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडूमध्ये 4 चौकार त्याचे आलेत. या ओव्हरमध्ये 3 आले. त्यानंतर जर विचार केला अगोदर त्याने 1 चेंडू खेळला होता, त्याच्यावरती देखील चौकार आला होता. खूप चांगली फलंदाजी. अमोल शेळके पुन्हा एकदा कट केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक या ओव्हर मधला चौथा चौकार. असेल ती चिंचवली टीमला. खूप चांगली फलंदाजी. अमोल शेळके पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकी करतोय आणि विनिंग स्ट्रोक आलाय अमोलच्या बॅटमधनं. अमोलसाठी जोरदार आल्या. 6 चेंडूवरती 6 चौकार आले. या ओव्हरमध्ये 5 आणि अगोदर 1, म्हणजे असे एकूण 6 चेंडू त्याने खेळले आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले आणि आपल्या टीमला मात्र विजय संपादन करून दिलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन चिंचवली टीम. आणि हार्ड लेगाचा रेडगर संघ चांगला संघर्ष केला, मात्र इथून जर विचार केला विजय संपादन केला चिंचवली टीमनं, तर चिंचवली टीमला निश्चितपणे आपण अभिनंदन व्यक्त करूया आणि रेडगर टीमचा देखील आभार व्यक्त करूया. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. आपण देऊया ज्यानं अष्टपैलू कामगिरी करत असताना अमोल शेळके, ज्यानं 1 ओव्हर फेकली, त्या 1 ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 3 विकेट संपादन केल्या होत्या आणि फलंदाजीमध्ये देखील 24 धावेचं योगदान दिलं होतं. तो अमोल शेळके ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अमोल. तर या ठिकाणी आपण जाऊया मंचावरती, जाऊया ज्या ठिकाणी मंचावरती आमचे उपस्थित मान्यवर, त्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. तर या ठिकाणी पहिले मान्यवर जे विगर गावचे सुपुत्र, जर विचार केला तर ॲक्टिंग क्षेत्रामध्ये एक कलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक उत्कृष्ट त्या ठिकाणी कलाकार म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं, त्या शैलेश फडके साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मी आमचे आयोजक रमेश पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शैलेश फडके साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं.
तर या ठिकाणी शैलेश फडके साहेबांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. रमेश पाटील जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. तर पुन्हा एकदा आमच्या या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा शैलेश फडके